चला तसंच मी आभारी मानतो अश्विन रायता त्यांचं. मला वाटतंय ममता कलेक्शन या नावाकरून दुकान आहे, त्यांनी आपल्याला सर्व स्टेशनरीमधून त्यांच्या पुरवलं आहे, त्याच्याबद्दल देखील मनापासून आभारी. त्यांच्या पहिला चेंडू मारा करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर धाव. त्या अवंतर धाव म्हटलं गेलं की बोनस या धावेने संघाचं खातं उघडलंय. त्यानंतर गोलंदाज साडी गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऑन द बॉलिंग ट्रॅक, मारा करतील. पहिला चेंडू नक्कीच वेगवान पद्धतीचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर राहिला गेलाय. पंचांचे पंख हवेत, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या साह्याने संघाचं खातं उघडलंय. एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी तुकाराम नॉ स्ट्राईकला फलंदाज, संघाचे कर्णधार अनुज आलाय. मध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जातोय. पॉवर प्लेच्या शतक असलं तर नक्कीच हानामारीचं षटक ठरवावं लागेल. मुक्त फटके खेळण्याची संधी या शतकामध्ये असेल. पहिला चेंडू याही वेळी सॉफ्टमच्या बाहेर मारा केलाय, पण यावेळी गतीमध्ये बदलाव, लाईन अँड लेनमध्ये बदलाव केलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू नक्कीच रोखून ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती एक अवंत धाव खर्च केली होती, त्यानंतर एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. सॉरी सवियो, आपको मैं थोड़ा सा यहाँ पर इंटरप्ट कर रहा हूँ. हमारे शेखर पाटिल और अश्विन रायका, इनका स्वागत आप देख सकते हैं कि मंच पर मदन देशमुख एक और ये इनकी निगाहों से कोई भी बल्लेबाज बचा नहीं है या गेंदबाज बचा नहीं है, ऐसी पैनी निगाहें इनकी रहती थी. यहाँ के रहवासी हैं, तो ये शेखर पाटिल का वहाँ पर सम्मान करते हुए अश्विन रायका का भी बिल्कुल, और ममता कलेक्शन, ये जो मंच आप देख रहे हैं, इतना बेहतरीन जो मंच सजा हुआ है, ये बिल्कुल उनके सौजन्य से. स्टेज की जब हम बात कर रहे हैं, ममता कलेक्शन, ये स्टेशनरी की जो इनकी शॉप है, व्यवसाय है इनका. और बहुत बहुत धन्यवाद अश्विन जी, आपने इतना खूबसूरत ये जो स्पॉन्सर किया है, और इसी तरह से आप फूलते रहें फलते रहें. धन्यवाद. ओवर टू यू सैवियो. सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन चेंडू झाले आहेत आणि दोन चेंडू झालेत आणि दोन चेंडूवरती 2 अवांतर धावा खर्च गेलेत. या गोलंदाजसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी दुसऱ्या बाजूने गोलंदाज तयार. आतापर्यंत नक्कीच रोखून ठेवलंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. ऑन द बॉलिंग ट्रॅक मारा करतील. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न, शतरक्षक हाजीर, काही चुकी करणार नाही. रोहन नारकर, एक सोपा झेल घेतला जातोय. फलंदाजाला वाहावं लागेल, बाद दाखवला जातोय. तंबूचा रस्ता, बॅक टू द डगआउट. त्याची जागा घेण्यास नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालाय. गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 अवांतर धावा खर्च केल्यात, पण बॅटमधून एकही धाव नाही खर्च केली. हे कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. गोलंदाज साडी पुन्हा एकदा तयार. आपल्या शतकातील पुढचा चेंडू, एक जबरदस्त झेल टिपला गेला होता रोहन नारकर. नक्कीच कालच्या दिवसात आपला जल्लोष दाखवू शकले नाही. आजच्या दिवसात पुन्हा मैदानाच्या नवीन सुरुवात, नवीन दिवस आणि आजच्या दिवसातील त्यांच्या संघातील पहिला सामना आहे हा. वेदांत आलाय, नवीन फलंदाज वेदांत ऑन द बॅटिंग ट्रॅक. यावेळी मला वाटतं ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर राहिला गेला होता. पंचांचे पंख हवेत, व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटतं लाईव्ह स्कोरिंग डिलीट झाले. पंच 5 मिनिटं घेईल मी तुमची. मला वाटतं थोडाफार ग्लिच झालाय काही लाईव्ह स्कोरिंग मध्ये. मला वाटतं ग्लिच झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय, पण मला वाटतं
थोडं वेळ जाईल. त्यानंतर रोहन नार्केकर मला वाटतं पिचचा पूर्वपूर माप घेतला आहे, कशी फलंदाजी करायची, कसं काही प्लॅन ऑलरेडी सेट झाला आहे. कालच्या दिवसात नक्कीच संधी भेटली होती, त्या संधीचं सोनं करून दाखवू शकले नाही. आजच्या दिवसात काहीतरी जल्लोष दाखवावा लागेल मैदानाच्या आत. पिचचं माप घेतलं आहे, बॅटिंगचं माप घेतलं आहे. आता बॅटिंगमध्ये आल्यानंतर काय करतील पाहूया. द मॅन फ्रॉम गोराई रोहन नार्कर. चला पाहूया, सामन्याला झाली सुरुवात. पंच स्कोरर देखील रेडी आहे, फलंदाज रेडी आहे, गोलंदाज रेडी आहे. या गोलंदाजसाठी गोलंदाज मंगेश आलाय. नक्कीच आतापर्यंत जबरदस्त रोखून ठेवले दोन्ही फलंदाजांना. 3 चेंडूचा खेळ समाम. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च व 1 गडी बाद केला गेलाय. पुढचा चेंडू आपल्या शतकातील 4था चेंडू. याही वेळी जबर खोलवर टप्प्याचा खेळून काढलाय. नक्कीच फटका चांगला आहे. याला म्हटलं जातं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातंय, त्याचाच उपयोग या गोलंदाजाच्या मार्फत वारंवार केलं जातंय व फलंदाजांना अडचणीमध्ये पाडण्याचं काम राहिलं गेलं. की पहिलं शतक कधी पॉवर प्लेचं शतक आहे आणि पॉवर प्लेच्या शतकात नक्कीच तुम्हाला मुक्त फटका खेळण्याची संधी भेटली जाते. कारण की फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहिले जाणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या शतकातील मारा करावा लागेल या 2 चेंडूवरती. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण नॉन स्ट्रायकरला खेळाडू तैनात नाही आहेत, तयार नाही आहेत. एक धाव निर्धाव पदराच्या चेंडू. धावसंख्या जाऊन पोचली ती 4 या घरामध्ये. एकच विकेट, एक गडी बाद झालाय. शेवटचा चेंडू आणि पहिल्या शतकात पाहिलं गेलं धावा रोखल्या गेल्या आहेत. जिथं धावा बनवायच्या असतात तिथे धावा रोखल्या गेल्या आहेत गोलंदाज ज्याच्या मार्फत. मंगेश या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या शतकात काही जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू आपल्या शतकात येईल व शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च आहे. साखर टप्प्याचा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर राहिला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव इथं देखील भेटून जाईल. अवंतर धावेनी संघाची धावसंख्यामध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 5 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक या पुन्हा एकदा टाकावा लागेल. शेवटचा चेंडू व धावा रोखावा लागतील. आतापर्यंत नक्कीच जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या फलंदाजांना. आणि आता या शेवटच्या चेंडूवरती काय होईल ते पाहावं लागेल. मैदानाच्या आत नक्कीच धावा बनवाव्या लागतील, मोठा फटका खेळावा लागेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा फलंदाज तयार आहे. संघाचे कर्णधार स्वतः मैदानाच्या दाखल आहेत. चांगला कव्हर ड्राईव्हच्या दिशेने जबरदस्त शॉट होता, कार्पेट शॉटच्या दिशेने. इथं देखील एक धाव भेटून जाईल. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 6 या धावसंख्येती व 1 गडी बाद. आणि या शतकामध्ये तब्बल 4 अवंतर धावा, 4 एक्स्ट्रा खर्च केल्यात. मानावं लागेल, गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. मंगेश पहिल्या शतकात आला, पॉवर प्लेच्या शतकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. त्यानंतर पाहूया दुसऱ्या षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जातंय. संघाचे कर्णधार यष्टीरक्षक कालच्या दिवसात नक्कीच पहिले हॅट्रिक, GPL सीझन 2 एडिशन 2 ची पहिली हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आहे. महेश धुरी. आतापर्यंत त्यांचं देखील शतक तुमच्या समोर येणं बाकी आहे.
त्यानंतर पाहूया दुसऱ्या षटकात गोलंदाजाचं नाव नापत्ता बिल्डिंग परिशान रोड आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य आलाय. आदित्य सावंत या गोलंदाजाला बोलव गेले. पहिल्या षटकात मंगेश आले. मंगेश आपल्या षटकामध्ये 4 एक्स्ट्रा खर्च केले आहेत, तरी देखील 6 धाव्यांमध्ये आपलं शतक संपवलंय. त्यानंतर दुसरं षटक राखण्यासाठी गोलंदाजाला बोलवलं गेले आदित्य. मला वाटतं दुसऱ्या षटकात देखील दबाव असेल. दोन्ही फलंदाजांवरती धावा बनवणंच गरजेचं आहे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू याही वेळेस खूप ऑप्शनच्या बाहेर राहिला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. जसं की कर्णधारांनी आपल्याला सांगितलं गेलं होतं, या अनुज दलवे संघाचे कर्णधार मला वाटतं उपस्थित आहेत. अनुज दलवे आपल्याला सांगितलं गेलं होतं 60 ते 65 धावांचा प्रयत्न करू आम्ही. आणि तिथे दुसऱ्या महेश दुरी संघाचे कर्णधार 50 धावांचा आत रोखण्याचा प्रयत्न. यावेळी फटका कडक आहे, बेधडक आहे. रोहन नारकर तिथे उपस्थित आहे, पण मला वाटतं झाडाला चेंडू आदललाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. आतापर्यंत एकच चेंडू टाकला गेलाय. एक चेंडू मध्ये तब्बल 3 धावा खर्च. 5 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक. एका बाजूला फलंदाजासाठी अनुज आतापर्यंत 3 चेंडू फेस केलाय. 3 मध्ये 3 बनवलं गेलं. पुढचा चेंडू यावेळीस बैठक आहे. फटका याही वेळीस कडक आहे. सासू मेली खोकून जावई गेला 90 टाकून आणि इथं सत्कार मारलाय घुटना वाकून. मानावं लागेल या फलंदाजाला. कमव पहिल्या षटकात मला वाटतं पहिल्या घेरवरती गाडी चालत होती आणि या षटकात घेर वाढवलाय. 6वा घेर टाकलाय किडाय. रोहन नारकर आलेत काहीतरी कानमंत्र देण्यासाठी खूप दूरवरून आलेत आणि त्या कानमंत्राचा काय लाभ होतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. 2 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च. महागडं 2 चेंडू थोडे महागडे होते. त्यानंतर पुढच्या 4 चेंडू मध्ये काय परिवर्तन करताय आपल्या गोलंदाजीमध्ये आदित्य सावंत. पुन्हा एकदा तयार आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला अनुज दलवी. यावेळी काही बैठक फटका सजवला गेला होता त्यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू यावेळी देखील चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षण तैनात. थोडी चुकी होती. दोन्ही क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले. फेकी 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 येईपर्यंत एकच धावेने समाधान मानावं लागेल. या एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. या शतकातील अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक. आधीच्या 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा खर्च. एक वाईट देखील आलाय. चला याच्या नंतरचा होणारा सामना दोन्ही संघाला विनंती करतोय टॉस करण्यासाठी यायचंय. यानंतर हेलिकॉप्टर फटका आहे. नक्कीच काही वेळी फटका एकदम कडक आहे आणि पंचांचा हात वरती. षटकार आलाय, षटकार आलाय. याच्यानंतरचा होणारा सामना ग्लोबल व संघ मराठा वॉरियर्स. मी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतोय आपल्या इनिंग रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. त्यानंतर इथं गेर मला वाटतंय 6वा गेर टाकलाय की काय. वाकड्या तुकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार मगर झुकेगा नाही साला. पुढचा चेंडू यावेळी रोखला गेलाय, पण मला वाटतंय मिस टायमिंग चुकीचा फटका निवडलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाजाला व्हावं लागेल बाद. झेल कोणी टिपलाय त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. चला मधूच्या हाताने एक नक्कीच जबरदस्त झेल. आजच्या दिवसातील नक्कीच एक चांगला झेल टिपला गेलाय. त्यानंतर आलाय नवीन फलंदाज 4थ्या नंबरवर ऋतिक आलाय फलंदाजी करण्यासाठी. ऋतिकला पाहिलं गेलं की एकच नाव, एकच नावाची चर्चा. बाजू में दम है तो काय का गम है.
आणि पाहूया बाजूला दम तो इथं काय वापर करतोय, त्याचा काय उपयोग. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून पाडायचा प्रयत्न, अपील जोरदार, पंचांचा आलाय होकार. गोल्डन डकचा शिकार ऋतिकला जावं लागेल पकडून, मुचा रस्ता, तू चल में आया. कमॉन डीजे. फलंदाज धावसंख्येवरती लक्ष दिलं, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाल्यात. 5व्या नंबर फलंदाज वेदांत आलाय, पुन्हा एकदा मैदानात वेदांत दाखल झालाय. एक बाजूला फलंदाजी करण्यासाठी अनुजने आपला संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतलाय व आपल्या बॅटमधून करतोय अफलातून प्रहार. त्यानंतर त्याची साथ निभवण्यासाठी नवीन फलंदाज 5व्या नंबरवरती वेदांतला पाठवलं गेलंय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज नक्कीच आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिकची संधी आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्या. तिसरी आजच्या दिवसातील दुसरे हॅट्रिक, सॉरी कालच्या दिवसात पहिली हॅट्रिक व आजच्या दिवसात दुसऱ्या हॅट्रिक होईल का. गोलंदाजासाठी गोलंदाज तयार. मग सॉरी 2 विकेट गेले होते, शेवटचा चेंडू होता तो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. नक्कीच जबरदस्त षटक टाकलं गेलं होतं, थोडं महागडे राहिले होते पहिले 2 चेंडू. त्यानंतर रोहन नारकर आले, काहीतरी कानमंत्र दिलं व कानमंत्राचा पूर्वपूर समाचार. आता पुन्हा मंगेश आलाय, स्वतःचं दुसरं व संघाचं तिसरं. यावेळीच बॉल इन टू द स्काय, उंच हवेत होता पण नाही, झेल काही टिपू शकले नाही. मला वाटतं इथून देखील झाडाला चेंडू आदळलाय आणि पुन्हा एकदा ग्राउंडच्या मध्ये आलाय. 2 धावा इथं देखील भेटून जातील. या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. अजून देखील या षटकातील 5 चेंडूंचा खेळ येणे शिल्लक आहे. गोलंदाज मंगेश आलाय. पहिल्या षटकात नक्कीच 6 धावा खर्च केल्या होत्या, 4 एक्स्ट्रा धावा देऊन देखील गोलंदाजाचं कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. स्वतःचं दुसरं व संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मंगेशला बोलवलं गेलंय. मंगेश पुन्हा एकदा तयार आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. इथून पहा, फटका चांगला आहे, कोंबड्या पळाल्या, कोंबड्या गेल्या कुठं. अशा जर क्षेत्ररक्षण करणार आर धोक्यामध्ये असेल विकेट. आणि मला वाटतंय गोल्डन नाही तर डायमंड डकचा शिकार होतोय. रनआउटच्या स्वरूपात वेदांतला जावं लागतंय पकडून, दमूचा रस्ता. कमॉन डीजे. ऐकला नवीन गोलंदाज उत्कर्ष आलाय का. आजच्या दिवसात नक्कीच जबरदस्त फटकेबाजी केली होती मैदानाच्या. आजच्या दिवसात देखील आपल्या संघाला गरज असेल. 6व्या नंबरवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या दाखल झालाय. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. मंगेशच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 बाउंड, सेकंड बाउंड, सरळ आलाय खनकरी चौकार. तांबडा रस्ता झणझणीत मारलाय चौकार खनकरीत. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. चला 4 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोचली ती 29 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाले. या बाजूला फलंदाजी करण्यासाठी अनुज दलवी आपला संघाचा भार आपल्या खांद्यावरती. 8 चेंडू फेस केल्यात, 8 मध्ये वैयक्तिक 17 धाव्यावरती मैदानाच्या दाखल आहेत. पुढचा चेंडू आहे वेळीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय पण बीट केलं जाईल. मंगेश असंच तुम्हाला संघर्ष करून देणार नाही, असंच तुम्हाला मोठे फटके खेळून देणार नाही. तुम्हाला त्याच्यासमोर संघर्ष करावा लागेल, साजिश रचावी लागेल या गोलंदाजावरती. आतापर्यंत नक्की जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात.
टोटल संघाची धावसंख्या 29, वैयक्तिक अनुज दलवी 9 मध्ये 17 बनवले गेलेत. नक्कीच 60 ते 65 डावांचा प्रयत्न असेल असं सांगितलं गेलं होतं. यानंतर पुढचा चेंडू याही वेळी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर राहिला गेला. व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 30 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती 30 या षटकातील. या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणे शिल्लक आहे. गोलंदाजासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश तयार आहेत. यावेळी देखील फटका एकदम कडक, चिमणी उडाली. फुर्रान चेंडूला पाठवलंय खूप दूर. कुठं लँड होतोय सरळ आउट ऑफ द पार्क. आलाय एक उत्कृष्ट षटकार आलाय. चला थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मंगेशच्या विरुद्ध काय अफलातून फटकेबाजी केली जात आहे मैदानाच्या आत. याच्या आधी नक्कीच निर्धाव चेंडू आला होता. त्यानंतर वेट अँड वॉच सांगितलं गेलंय. वाकड्या तुकड्या बाबलीचा हिरवा पाला. दूर मारेगा षटकार मगर मैं झुकेगा नाही साला. आणि ते करून देखील दाखवलंय मैदानाच्या आत. मंगेश पुन्हा एकदा तयार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. अनुज आता थांबायचं नाव नाही घेत. 10 चेंडू फेस केले. 10 मध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गेलेत आपल्या बॅटमधून. मानावं लागेल संघाचा कर्णधार असला पाहिजे कसा असला पाहिजे असा. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. 12 चेंडू आणि त्या 12 चेंडू मध्ये आता तुम्हाला हाणामारी करावी लागेल. तुमच्या धावांचं डोंगर एक मोठं धावेंवरती जाऊन रचावं लागेल. त्याच्यासाठी अजूनपर्यंत अनुज मैदानाच्या दाखल आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी करीत आहे. आपल्या बॅटमधून तब्बल 11 चेंडू फेस केलेत. 11 मध्ये 24 धावा बनवल्या गेल्यात. त्यानंतर चौथं षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाते ऑन द बॉलिंग ट्रॅक. मला वाटतंय महेश धुरी. आतापर्यंत त्यांचं देखील शतक बाकी आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतील व दबाव टाकतील का गोलंदाजावरती. तसंच काय प्लॅनिंग तसंच काय साजिश रचली गेली आहे. चौथं षटक गोलंदाज चिन्मयच्या नावावरती टाकून दिलंय. एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी अनुज नॉनस्ट्राईकला उत्कर्ष पाहिला गेला. नक्कीच हे 2 फलंदाज आहे आणि अनुजचं कौतुक करणं गरजेचं आहे. सलामीचे वीर म्हणून मैदानाच्यात आला होता आणि आतापर्यंत नक्की चांगली कामगिरी करून मैदानाच्या दाखल आहे. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ नेणं शिल्लक. एका बाजूला चिन्मय. त्यानंतर शेवटच्या षटकात अडचणीमध्ये पाडायचा प्रयत्न महेश धुरी. कालच्या दिवशी पहिलं शतक त्यांच्या नावावरती होतं. आजच्या दिवसात मला वाटतंय थोडा ट्रॅप रचला गेलाय. थोडी साजिश थोडी प्लॅनिंग रचली गेली आणि शेवटचं शतक वाटतंय त्यांच्या नावावरती. आता आलाय तो गोलंदाज चिन्मय. पहिला चेंडू याही वेळीच घुटना टेक आहे. घुटना टेक म्हटलं गेलं की षटकार देख. सासू मेली खोकून न जावई गेला 90 टाकून आणि इकडं षटकार मारलाय घुटना वाकून. भारी गेंदबाज भी है भारी मगर नहीं मारोगे 6 तो किस काम की आपकी यारी. आणि तेच करून दाखवतोय फलंदाजी मध्ये अनुज. काही जबरदस्त फटकेबाजी पाहिली गेली. 12 फेस केल्यात. 12 चेंडू फेस केल्यात आणि 12 मध्ये वैयक्तिक 30 धावेवरती संघाच्या कर्णधार मैदानाच्या अजूनपर्यंत दाखल आहे. तसंच मानावं लागेल चिन्मयच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले जात आहे. पुढचा चेंडू याही वेळी षटका चांगला आहे. ऑन द राईट षटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेच्या साह्याने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले आहेत. 2 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा खर्च. त्यानंतर पाहूया नवीन आता फलंदाज उत्कर्ष आलाय. नक्कीच उत्कर्ष कालच्या दिवसात जबरदस्त फटकेबाजी केली होती मैदानाच्या. आजच्या दिवसात देखील आपल्या संघाला गरज असेल. बॅटमधून आपल्या धावा बनवाव्या लागतील. 6व्या नंबरवरती मैदानाच्या दाखल झालाय.
दुसऱ्या बाजूला चिन्मय पुन्हा एकदा तयार आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 मध्ये 7 खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या शतकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. चिन्मय आलाय. वेट फॉर द एम्पायर सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या निर्णयावरती निर्भर होते आणि पंचांनी दिलाय होकार. व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ घेतला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या धावसंख्येवरती. 45 धावा संघाचा झाल्यात व त्याच्यानंतर जो नॉन स्ट्राईकला अनुज आहे स्वतःच्या बॅट मधून तब्बल 31 बनवल्या गेल्यात. कौतुक कर्णधाराचं नक्कीच गरजेचं आहे. यावेळी गतीमध्ये बदलाव, लेन मध्ये बदलाव केला गेलाय व निर्धाव पद्धत चेंडू. नक्कीच जबरदस्त रफ्तार के गेंदबाज आहे आणि तोच कमाल धमाल करून दाखवतोय. चला 3 चेंडूंचा खेळ येणे शिल्लक. गोलंदाज चिन्मय पुन्हा एकदा तयार. यावेळी टॉस आणि तर मला वाटतं फुल टोल वसूल आहे का. पंचांचा निर्णयासाठी थांबावंच लागेल. येस आलाय षटकार आलाय. आसमानी टोला चेंडूला बनवलाय गोला आणि पाठवलाय सीमारेषेच्या पल्ल्याकडे. चिमणी उडावली फुर्र आणि चेंडूला पाठवलंय खूप दूर. कमांड डीजे. आता काही करायचं काय. घाटातला बैल गाडा आणि आता होईल का मैदानाच्यात राडा करणारे मैदानाच्या 2 फलंदाज आहे. एका बाजूला फलंदाज उत्कर्ष बाजू में दम है तो काय का गम आहे. त्यानंतर संघाचे कर्णधार मैदानाच्या दाखल आहे आणि नक्कीच जबरदस्त फटकेबाजी. पुढचा चेंडू यावेळी बॅटची कडा कट अँड बोल. फलंदाजाला बाव लागेल. तंबूचा रस्ता बॅक टू द डगआउट. एक षटकार मारला होता पण जास्ती काही करू शकणार नाही गोलंदाजाच्या विरुद्ध. बॅक टू द डगआउट. चला स्वराज पाटील यांच्या मार्फत कुणाल जयस्वाल तुम्हाला आव्हान आलंय. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं आव्हान आहे. आलाय बाहुबली दाखल झालाय. उन्हाचा तारा पावसाच्या दारा आणि आता मैदानाच्या सुटलाय वारा. कारण की कुणाल जयस्वाल मैदानाच्या दाखल झालाय. बाजू में दम है तो काय का गम है. विनायक जाधव 3 षटकार मारले का 5000 रुपयाचं आव्हान आहे. अश्विन नायका यांच्या मार्फत देखील 1000 रुपयाचं आव्हान आहे. आता संधी आहे. मिसफील्ड झाली. टांगा पलटी. घोडे फरार. मिसफील्ड मुलं आलाय खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. पोचली ती 55 या धावसंख्येवरती. आता पाहूया शेवटचं शतक. जसं कर्णधार म्हटले होते तसं करून दाखवतील काय. नक्कीच एक मोठं टार्गेट रचलं गेलं होतं आणि जी साजिश गोलंदाज जी फिल्डिंग टीमच्या विरुद्ध रचली गेली आहे ती पहा. शेवटचं शतक महेश धुरी कालच्या दिवसात पहिल्या शतकात आले होते. कालच्या दिवसात पहिल्या 2 शतकामध्ये त्यांचं नाव होतं पण आजच्या दिवसात जरा काही प्लॅनिंग मध्ये चेंज केला गेलाय, बदलाव केला गेलाय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज महेश धुरीला बोलवलं गेलाय. त्यानंतर आलाय गोराईचा बाहुबली आलाय. 3 6 ला 1001 व दुसरा जो आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला 5000 रुपयाचं म्हणजे तब्बल 6000 रुपये.
आता पाहू, हे 6,000 रुपयाचं आव्हान आहे, पण शेवटचं शतक आहे आणि शेवटच्या शतकात गोलंदाज महेश धुरी आलाय यांच्या विरुद्ध जर तुम्ही 3 षटकार मारले तर काय करायचं. या गोलंदाजासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रत्येक षटकाला स्वराज यांच्या मार्फत 100 रुपयाचं आव्हान आहे. 3 षटकार मारले का 1000 रुपयाचं आहे, मग दुसऱ्या बाजूनी 5000चं आहे, म्हणजे तब्बल 6300 रुपये खात्यामध्ये जमा होतील. त्याच्यासाठी काय करायचंय ते तुम्हाला सांगितलं गेलंय आणि ते जर तुम्ही करून दाखवलं नक्कीच इतिहास रचला जाईल. चला मॅच सुरुवात करायची आहे. महेश धुरी मला वाटतं थोडा जास्ती वेळ वाया जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी महेश धुरी शेवटचं शतक हाणामारीचा शतक मानावं लागेल. एका बाजूला अनुज तापलाय, दुसऱ्या बाजूला कुणाल आलाय. आपल्या पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करून गेलाय नॉन स्ट्रायकरला. त्यानंतर यावेळी स्वीप फॉलिंग स्विचचा फटका, काय जबरदस्त फटका याही वेळीच. वेट फॉर द एम्पायर सिग्नल. आलाय आलाय आलाय, टांगा पलटी झालाय, घोडे फरार आलाय. जीपीएल चस्कातील एक उत्कृष्ट चौकार आलाय. कमॉन डीजे. झोपले नव्हते, आज झोपून देणार नाहीये असं करून देखील दाखवताय महेश धुरी. पुढचा चेंडू यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. गोराईचा बाहुबली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनुज दळवी. आता बाहुबलीने इशारा दिलाय, तू साम मी करून दाखवतो. आता तुमच्यापाशी चेंडू राहिले गेले ते 4 आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 3 षटकार मारायचे आहेत. गोराईचा बाहुबली सध्याच्या घडीला मैदानाच्या आत आहे. बाजू में दम है तो काय का गम है. मला वाटतंय एवढं फिटनेस साठी हे बनवलं गेलंय. काहीतरी जिम बिम करा, काहीतरी फिटनेस बनवा. जिसका पेट नाही वो शेट नाहीये असं सांगायचंय का तुम्हाला. असाच काही इशारे देताय मला वाटतंय. 3 षटकार मारले का 6300. पहिला आलाय का फटका, सरळ आउट ऑफ द पार्क. कुठे लँड होईल. येस, त्यांची फॅन फॉलोईंग पहा. तयार करायला जायचं आहे. बॉल सापडलाय का. हे सापडलाय. काय फटका होता. अजून 2 जर आले तर पैशाचा पाऊस पडला जाईल मैदानाच्या. त्यांची फॅन फॉलोईंग तर पाहिली गेली आणि आता पहा 100 रुपये अजूनपर्यंत काही जमा झाले नाहीये. स्वराज यांच्या मार्फत कमिटी मेंबर आहे, कमिटी मधून कट करा. कमिटीचा बँक बॅलन्स खूप मोठा आहे. दुसरा येईल का. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. नक्कीच हा देखील लागला गेला असता तर नक्कीच जास्तीत जास्ती धावा भेटल्या असत्या, पण तसं काही झालं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आर 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 ये क्या हुआ. असं करायचं तर करायचं काय आहे. मला वाटतंय जेवले नाही आहेत का. रातो की नींद बातों में उडाईये. आणि आता पहा जिथं टार्गेट होतं 60 ते 65 धावा झाल्यात 69. 2 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. महेश धुरी आज झोप उडवली आहे तुमची. काल संघ स्वतः संघाचे कर्णधार झोपले नव्हते आणि आज तुमच्या झोपा उडवून दिल्यात. चला अनुज जर षटकार मारला तर 501 रुपयाचं आव्हान आहे. वेट फॉर द एम्पायर सिग्नल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बाहुबली काय कुणाला ऐकत नाही. अनुज दळवी 501चं आव्हान होतं, तसं काय झालं नाही. विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. बॅक टू द आउट झाल्यात. चला शेवटचा चेंडू आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचं आव्हान आहे. मधव देशमुख यांच्या मार्फत ते आव्हान लावलं गेलंय. मला वाटतंय प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं आव्हान होतं. 1 षटकार मारलाय, याच्या आजूपर्यंत 100 रुपये काही जमा झाले नाहीये, पण टेन्शन घ्यायचं नाही. कमिटीचाच मेंबर आहे. कमिटीचं बँक बॅलन्स खूप मोठं आहे. काल रात्री मला वाटतं लई खर्च झालाय. व शेवटचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. बाहुबली
शेवटचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्कीच कार्पेट शॉटच्या दिशेने टांगा पलटी घोडे फरार झाल्यात. असं जर क्षेत्ररक्षण केलं तर मला वाटतं दुपारचं जेवण ते जेवण तुम्हाला जेवून देणार नाही तुमचे खेळाडू. धावसंख्या झाली ती 71 व 72 धावेंचं आव्हान रचलं गेलंय. पाहूया काय जबरदस्त फटकेबाजी. जिथं 60 ते 62 धावांचा प्रयत्न तिथं तब्बल 72 धावा बनवल्या गेल्या आहेत मानावं लागेल. तसंच याच्या नंतरच आपले समालोचक करणार प्रशांत सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. समोरच्या कक्षामध्ये फेर बदलाव केला जाईल नक्कीच. द व्हॉइस फ्रॉम
अमित आलाय. वेलकम अमित. काल रात्री भरपूर मेहनत घेतली अमितने आणि आज मात्र अमित थोडासा उशिरा आलाय. अमोल देखील थोडासा उशिरा आलाय. काल भरपूर सेवा दिली अमितने. थँक्यू सो मच अमित. चला मॅच चालू करायची प्लीज प्लीज, लवकर विनंती करतो मी. तर कुणाल जयस्वाल जर का बॉलिंग वरती आले तर मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वराज पाटील यांच्याकडून आलेलं आहे. चला टॉस करून घेऊयात की नाही. टॉस करून घ्या. आलेत दोन्ही कॅप्टन आलेत. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहे. लवकर लवकर टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघाचे कर्णधार सोहम कालच्या दिवसात नक्कीच 23 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी आपल्या खेळपट्टीवरती दाखवली होती. आजच्या दिवसात देखील संघाचे कर्णधार तैनात. गोराई वॉरियर टीमचा जो एक्स्ट्रा प्लेअर आलाय त्याला नावं नीट नाही माहिती आहेत. स्ट्राईकला कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे प्लीज. $72. येस तो आलाय. द मॅन फ्रॉम गोराई थोडा लेट आलाय, थोडा थेट आलाय. यायचंय लवकर लवकर यायचंय. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहे. एका बाजूला सोहम कालच्या दिवसात नक्कीच काही जबरदस्त खेळ ही दाखवली होती. आजच्या दिवसात देखील तसंच काही अपेक्षा असेल आपल्या संघाकडून व स्वतःकडून त्यांना. टॉस केला जातोय. नानापैकीचा कॉल सोहमचा कॉल असेल. बॉलिंगचा कॉल घेतलाय वालाय. बॉलच आलाय व टॉस जिंकल्यात. व किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला दोन्ही संघांना? आम्ही कमीत कमी 50च्या आत रोखायचा प्रयत्न करू आणि चांगली बॉलिंग करायचा प्रयत्न करू आणि चांगला खेळू. येस नक्कीच 50च्या आत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्की चांगलं खेळण्याचा म्हणजे चांगलं खेळी करा. नक्कीच याच्यानंतरचा समालोचक आपले एक प्रोफेशनल कॉमेंटर आपल्यामध्ये उपस्थित आहे प्रशांत सर. त्यांच्या मार्फत तुम्हाला ऐकू येईल. तर भेटूया नंतर पुन्हा एकदा. धन्यवाद सॅव्हिल किनी. तर ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता आणि हो यस यशस्वी देखील होतं. पंचांचा इशारा मात्र इथे येईल. चौकार येतोय 4 धावांसाठी धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. ऋषिकेश माझ्या समोर जोडले गेले जे डिजिटल स्कोअर करतायत आणि 8 रन ते सांगतायत. धाव फलकावरती आलेत. 72 धावांचा पाठलाग करायचा. आजच्या दिवसातील तिसरी मॅच तुमच्या समोर चालू आहे. टोटल आज आम्हाला 10 मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो आणि त्याच्यातला तिसरा सामना चालू आहे. 11:15 झालेले आहेत. 6:30 ते 7 वाजता दिवस मावळतीकडे जातो. त्याच्यामुळे आता आपल्याला स्पीडअप करावं लागेल. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून क्लास दर्शवत असताना अप्पर कट करून काढतायत. काय शॉट सजवलाय. वॉट अ टायमिंग. बॅकफुटला गेले. जागा बनवली. मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. चेंडूला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळून काढतायत. प्रेक्षक वर्गांबरोबर चर्चा केली जाते. क्षेत्ररक्षक आय थिंक तिथे उपस्थित आहेत. ते स्वतः पाहतायत. पाहनिशा करतायत आणि त्याच्यानंतर मात्र इशारा दर्शवत असताना यावेळेस आपण पाहतोय या स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर देखणा डोळ्याचं पार न फेडणारा फटका. अर्थातच हा पाहायला मिळतोय चिन्मयच्या बॅटिंगमधून षटकार. बघा जे ट्रॅक वरती बसलेत त्यांना विनंती करतो आपण थोडंसं पाठीमागे बसा. कारण की खेळाडू तिथून पळतो आणि पळता पळता तुमच्या अंगावरती आला तर हॉस्पिटलचा खर्च मंडळ देणार नाहीये. मी विनंती करतो ट्रॅक वरती फुटपाथ वरती जे आमचे क्रीडा रसिक मायबाप जनता बसली आहे त्यांना विनंती करतो आपण पाठीमागे जाऊन बसा थोडंसं. ऑन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय हवाई सफर पाहायला मिळतो. चेंडू जाणार कुठे पाहावं लागेल. पंच पाहनिशा करतायत. चेंडू कदाचित आतमध्ये आलाय की काय असं म्हणावं लागेल आणि वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. अमित आहेत तिथे. स्वराज पाहनिशा करतायत. आमचे व्हॉलेंटियर्स तिथे आहेत. पंचांचा इशारा. यावेळेस मात्र दोन्ही हात आकाशाच्या दिशेने हा येतोय षटकारासन 6 धावांसाठी.
संख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय ना, ती सुरुवात अपेक्षेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. धूम धडाका सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. गती परिवर्तन यावेळेस मात्र पाहायला मिळालं. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला गेला. हलक्या हाताने चेंडूला मात्र स्टेअर केलं गेलं. गली आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू सरसावत असताना तिथे आपण पाहतोय की जाळीवरती चेंडू आदळतोय. सिंगलची धाव जरूर मिळते. षटकाचा होईल खेळ समाप्त. 21 धावा धाव फलकावरती आणि येणारे षटक असतील 4 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अजून 51 धावांची आवश्यकता असणार आहे 24 बॉल मध्ये. खरं तर सांगायचं म्हणलं तर पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे एपी चॅलेंजर संघाने धावसंख्या उभारली आहे ना, फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्या गोलंदाजाकडून ज्या अपेक्षा इथे सजवल्या गेल्या होत्या, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या, त्या अपेक्षांवरती कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम केलं गेलंय की काय? कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा इथे कुठून काढल्या गेल्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळते. एपी चॅलेंजर संघ कालच्या दिवसामध्ये पहिला पराभव त्यांच्या वाट्याला आला. तो त्यांच्या जिवारी लागला, तो त्यांच्या मनाला भरपूर लागला, कारण की सामना त्यांचा होता. परंतु सौरभ भंडारेच्या गोलंदाजीने तो सामना अक्षरशः खेचून आणला आणि तिथून निराश झाले आणि नवीन जिद्द, नवीन चिकाटी, नवीन ईर्षेने आज ते मैदानावरती येतात एपी चॅलेंजर्स. आणि 72 धावांचं टार्गेट इथं सेट केलं गेलं. 21 धावा आता तरी आल्यात, म्हणजे इथून 51ची आवश्यकता असेल. अजून 13ची सरासरी इथे गाठावी लागेल जवळपास. नवीन षटक आपण पाहतोय. गोलंदाज तुकाराम आलेत, एक अनुभवी गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती तुकाराम यांची. राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिरकावून लावलाय. स्लॉक स्विचच्या माध्यमातून चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रो. प्रेक्षकांमध्ये जातोय, कुटपुटतोय, चर्चा करतोय, पंचांना इशारा दर्शवतोय. 4 धावा. तर याच दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती अजून एक लेजेंडरी खेळाडू, ज्याने मात्र टेनिस पटलावरती गोराईचं नाव आणि खऱ्या अर्थाने गोराई परिसरामध्ये आपल्या यष्टीरक्षणाच्या माध्यमातून धुमाकाळ घातला होता, असा राजा अर्थात राजू शर्मा साहेब इथे मात्र आमच्यासमोर जुडले गेलेत. तर राजू सर यावं आपण व्यासपीठावरती. आपला देखील एक विशेष सन्मान आज आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाणार आहे. खरं तर गोराई आणि गोराईचं क्रिकेट भरपूर जुनं आहे आणि आपल्या गोराई परिसरामध्ये एक लेजेंडरी यष्टीरक्षक, एक विकेट कीपर म्हणून ज्याला सातत्यानं पाहिलं गेलं आणि भरपूर सारे खेळाडू ज्यांना पाहून प्रेरित झाले आणि तुमच्यासारखं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न भरपूर साऱ्या यष्टीरक्षकांनी केला. परंतु तुमचा निराळा पॅटर्नच होता आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही व्यासपीठावरती पाहतोय. तर राजेश शर्मा सर यायचे आपण व्यासपीठावरती आपला एक विशेष सन्मान केला जाईल. त्याचबरोबर महेश सावंत सर, आपणास देखील मी विनंती करतो की आपण देखील यावं व्यासपीठावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय, परंतु तुमचा देखील एक विशेष सन्मान आज मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. प्लीज दोन्ही खेळाडूंना विनंती असेल, शर्मा सर आणि त्याचबरोबर सावंत सर यावं आपण. आपला एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत. 27 धावा धाव फलकावरती आहेत. चिन्मयने अजून एक हवेमध्ये प्रहार केलाय. चेंडू भरपूर लांब गेलाय, जाणार कुठे पाहावं लागेल. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. आय थिंक चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. नशीब बलवंत आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाची साथ इथे मात्र मिळते. अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जवळजवळ जात होता, झाडावरती आदळतोय, मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय. तुकाराम बॉलिंग मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे महागडे पडले तुकाराम. यावेळेस क्लास दाखवतायत आणि सौंदर्य काय असतं क्रिकेटचं हे आपल्याला पाहायला मिळतात. आता पुस्तकी फटके येऊ लागलेत. याआधी ताकदीचा वापर आणि आता मात्र नजाकतचा वापर, या सर्व गोष्टींचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये चेंडू सरसावत असताना पंचांचा इशारा इथे येतोय. 4 धावा आणि या 4
खूप चांगली बॅटिंग झाली आहे चिन्मयची. खरं तर चिन्मयनी समा बांधलाय की काय असं म्हणावं लागेल. षटकार चौकारांचे तो गाणे वाजवतोय आणि गोलंदाजाला अक्षरशः कन्फ्यूज करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र ढकलून देत आहे सरळ डीप. मिळणार का? आणि हो जर का आलं तर मात्र रेकॉर्ड लिहिला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अफलातून फलंदाजी करतोय, डोळ्याचं पारणं फेडतोय. आलेला प्रत्येक क्रीडा रसिक त्याच्या खांद्यांवरती कौतुकाची थाप देतोय. प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. प्रत्येक स्ट्रोक त्याचा लाजवाब आहे. प्रत्येक स्ट्रोक वरती खेळत असताना त्याची जी सौंदर्यता आहे ना, ते क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. तुकाराम कन्फ्यूज झालेत. 19 चेंडू, 35 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट, फुल टॉस, फुल टोल वसूल. चेंडू जाईल प्रेक्षकांमध्ये. गगनभेदी आसमानाला गवसणी घालणारा षटकार येतोय. बॅक टू बॅक अजून एक मोठा प्रहार. स्पीड साऊंड येतोय. 4 धावांची मोहर धाव फलकावरती लगावतोय. अफलातून परफॉर्मन्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल
संघर्षमयी असतात, जे प्रयत्नवादी असतात, जे प्रयत्नशील असतात, नशीब देखील त्यांना साथ देतं. आणि असंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः हवा काढली फुग्यातून, तसा सामना फिरवलाय. ओव्हर पिच बॉल भरपूर लांब, आउट ऑफ द पार्क. हो 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 हो, हा वेळेला येतोय हा अजून एक षटकार. बाण नजरात लागेली अवतरली सुंदर. पूर्ण लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, कुणालकडून चूक झाली तरी देखील कुणाल हसऱ्या खेळत्या चेहऱ्याने प्रेक्षकांबरोबर मॅचला एन्जॉय करतोय. त्याला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, मला कमबॅक करायचं आहे. तो तिकडे देखील फोकस करतोय आणि प्रेक्षकांबरोबर देखील तो खूप चांगल्या पद्धतीने सिच्युएशनला हँडल करतोय. येणारे चेंडू असतील 14, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. स्ट्राईकवरती असलेला मधुर मधुर फलंदाजी करतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पूल खेळून काढलाय. चेंडूला गुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चांगला प्रयत्न झालाय. चेंडू जाणार कुठे? हो यस, पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. बादशाह की गली